गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी आरे वसाहतीमध्ये सुरू केलेल्या सर्वेक्षणाला आरेवासियांनी प्रचंड विरोध केलाय। आदिवासींनी पाड्यातील रहिवाशांच्या विरोधानंतर मुंबई महापालिकेने सर्वेक्षणाचे काम सध्या थांबवलंय। मात्र आपली जमीन आपल्या हातून जाते की काय अशी भीती या आदिवासी रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे। शेतामध्ये भाजी खोडणारी ही महिला आहे गंगा हळबे। गंगा आरे कॉलनीतील हळबे पाड्यामध्ये राहते। सध्या तिला चिंता सतावते तिच्या मुलांच्या भविष्याची, कारण ज्या शेतात ती राबते ते शेत तिच्या हातातून जाण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेचा गोरेगाव मुलुंड लिंक रोड या आदिवासी पाड्यातून प्रस्तावित आहे। त्यामुळे प्रकल्पग्रस्त म्हणून हातात काय लागेल याची चिंता तिच्या मनात आहे। याबाबतच्या सर्वेक्षणाला महापालिकेने आता सुरुवात केली आहे खरी, मात्र या परिसरात राहणाऱ्या आदिवासींच्या शेतांचं, घरांचं आणि जनावरांच्या गोठ्यांचं काय, याबाबत काहीच माहिती सर्वेक्षण करणारे देत नसल्याचा तिचा आक्षेप आहे। आम्ही हे शेती करून खातो आणि इकडनं रस्ता जाणार आहे, तर आम्ही काय करायचं? आम्ही शेतावर नवरा काम नाही धंदा, आम्ही पोरावाला सगळी शेती लावून खातो, त्याच्यावरच पोट भरतो। आम्ही काम नाही धंदा नाही काय नाही, त्याच्यावर घर चालतं आमचं। आम्ही काय करणार? हे शेत जाणार तर हे अधिकारी घेऊन येतात आणि आम्हाला धक्काधुकी देतात आणि आमच्या जाग्यातनं हे लोक सर्वे लुटून घ्यायला बघतात। ते लोकांनी विरोध केला आणि आम्हाला खाली पाडून पूर्ण बायकांची इज्जत पण ठेवली नाही, कपडे बिपडे वर करून कसं पण गाडीमध्ये भरलं, मारलं, जखमा झाल्यात सगळे बायांना। अशा चिंतेत असणारी गंगा एकटी नाहीये। या परिसरातील अनेक आदिवासी महिलांच्या मनात सध्या हीच भीती आहे। मंगळवारी सकाळी आरे कॉलनीतील हळबे पाड्यात महानगरपालिकेचे कर्मचारी दाखल झाले होते। त्यांनी या पाड्यातील जमिनीचं सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली, मात्र अचानक आलेल्या या सरकारी ताफ्यामुळे हळबे पाड्यातील रहिवासी चिंतेत आले। हा नेमका प्रकार काय आहे याचा संवादच झाला नसल्याने त्यांच्या मनातील भीतीची जागा रागाने घेतली। त्यांनी सर्वेक्षण करू देण्यास नकार दिला। यावेळी पोलीस प्रशासन आणि या रहिवाशांमध्ये झटापटही झाली। काही जणांना ताब्यात घेण्यात आलं। कुठला पण प्रोजेक्ट आला तर आम्हाला विचारत का नाही? तुम्ही आम्हाला काहीतरी एखादा कागद पाठवा किंवा एखादा लेटर पाठवा की बाबा इकडनं काय होणार आहे काय नाही होणार आहे। तुम्ही अचानक याल आणि कोणती पण जागा तुम्ही मापायला चालू कराल तर असं नाही चालणार ना। ही आम्ही मुलासारखी जमीन वाचवून ठेवलेली आहे। शासनाचं काम आहे तर त्यांनी एक नोटीस दिली पाहिजे। आम्हाला नोटीस द्या, आमच्या काही मागण्या त्या त्याच्यामध्ये ऍड करा, नंतर तुम्ही लोक पाहिजे जेवढं सर्वे करायचं, तुम्हाला काही विकास करायचा तो करा। त्याचे काही एक न करता त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही बेकायदेशीर आहे, आम्ही बेकायदेशीर आहे तर तुम्ही पण बेकायदेशीरच करताय। आमचा प्रकल्पाला विरोध नाही, मात्र ग्रामसभेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलंही सर्वेक्षण होऊ देणार नाही अशी भूमिका या आदिवासी रहिवाशांनी घेतली आहे। सध्या दररोज या शेकडो महिला हळबे पाड्यामध्ये आपल्या जमिनीच्या रक्षणासाठी जमतायत। इथे राहणारे आदिवासी हे पिढ्यानपिढ्या इथली जमीन कसतायत। आता प्रशासनाकडून वन संरक्षण कायदा लागू करण्याची तयारी सुरू आहे। यासाठी ग्रामसभेचं आयोजन सुद्धा केलं गेलं होतं। आरे कॉलनीतील 27 आदिवासी पाड्यांमधून 15 प्रतिनिधी निवडले जाणार आहेत। या जमिनी जतन करणे, त्याची मालकी हक्क, विक्रीबाबतची प्रक्रिया आणि त्याची माहिती या 15 जणांतर्फे परिसरात दिली जाणार आहे। शासन या वन हक्क समितीचा वापर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि आदिवासींची जमीन अधिग्रहित करण्यासाठी करतंय का अशी भीती या पाड्यांवर राहणाऱ्या आदिवासींना वाटते। अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेकडून प्रकल्पांचं काम सुरू करण्यापूर्वी संवादाची गरज असल्याचं मत व्यक्त होत आहे। पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।